नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नैसर्गिक संसाधने याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. हवा, हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. पाणी, सर्वसाधारणतः पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक वितरावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. जमीन, मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. आपण जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यांसाठी करत असतो आणि जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.